चरक संहिता ज्वरचिकित्सेच्या अभ्यासामध्ये यापूर्वी 75व्या सूत्रापर्यंत अभ्यास केला होता आपण. आता 76व्या सूत्राला सुरुवात करूयात, जिथे धातुगत ज्वराचं प्रकरण सुरू होतं. नेहमीप्रमाणे सर्वांकडे चरक संहितेची सटीक प्रत असेल असं गृहीत धरूयात आपण आणि सुरू करते. 76वं सूत्र, पान नंबर 405. गुरुत्वम दैन्यमुद्वेगः सदनं छर्दि अरोचकौ रसस्थिते बहिस्तापः सांगमर्दो विजृंभणम. रसगत ज्वराची लक्षणं आहेत: गुरुत्व, शरीर गौरव; दैन्य, दीनता; उद्वेग, सदन, साद, अंग गळून गेल्यासारखं वाटणं; छर्दी, अरुची; बहिस्तापः, बाहेरून शरीराचं तापमान वाढलेलं दिसणं; अंगमर्द, जृंभा. ही सगळी रसगत ज्वराची लक्षणं आहेत. यातलं बहिस्ताप हा एक भाग महत्त्वाचा आहे. विशेष करून रसगत असताना त्यांनी बहिस्ताप असं दिलेलं आहे. आणि विजृंभणम म्हणजे विशेषतः जृंभणम, वारंवार जृंभा हे लक्षण. जृंभा हे लक्षण अन्यथा पूर्वरूपाने किंवा बाकीच्या लक्षणांनी वातज अशा पद्धतीने दिलेलं आहे. पण या ठिकाणी त्यांनी विजृंभणम हा एक रसामधल्या ज्वराचं लक्षण सांगितलेलं आहे. पुढे रक्तगत ज्वर. रक्तोष्णा पीडकास्तृष्णा सरक्तम ष्ठीवनम मुहु दाह राग भ्रम मद प्रलापा रक्तसंस्थिते. जेव्हा दोष रक्तधातुगत होतात तेव्हा रक्तवर्णी व उष्ण पीडिका, तृष्णा, मुहुः रक्तष्ठीवनम, सरक्तष्ठीवन. मुहुः म्हणजे वारंवार पुन्हा पुन्हा होत राहतं. त्यानंतर दाह, लालिमा किंवा राग, भ्रम, मद आणि प्रलाप ही लक्षणं होतात. आता मद एक लक्षण असं तपासायला पाहिजे की मद होतो रुग्णामध्ये म्हणजे प्रत्यक्ष काय होत असतं. तर मदाचा एक अर्थ आहे हर्ष, जी उन्मादाची पहिली अवस्था असते. जसं संप्राप्तीमध्ये त्याच्या यदातु रक्तवाहिनी रससंज्ञावहानीच याच्यामध्ये पृथक पृथक समजतावा स्रोतांसी कुपितामलाहा, याच्यामध्ये दोष जातात किंवा दोषांचा संचय होतो. त्यावेळी मलिनाहारशीलस्य रजो मोहावृतात्मनः प्रतिहत्य अवतिष्ठन्ते जायन्ते व्याधयस्तदा. आणि मग मद, मूर्छा, संन्यास असे उत्तरोत्तर गंभीर व्याधी उत्पन्न होत असतात. तर तसा किंवा बुद्धे हे मोह अशा अर्थाने इथे तो मद घ्यायचा आहे. तर ही सगळी रक्तधातुगत जेव्हा ज्वर होतो तेव्हा ही लक्षणं उत्पन्न होतात. रक्तगतामध्ये रक्तोष्णा पीडका, जे पीडका ज्या आहेत त्या रक्तवर्णी आणि पीडका आणि रक्ताच्या पीडका आहेत. जसं मागच्या याच्यामध्ये आता रसात आपण बघितलं विजृंभणम हे वाताचं आणि तसंच रसगत ज्वराचं दोन्हीकडचं एक कॉमन लक्षण येतं. तसंच रक्तपीडका ही गोष्ट सुद्धा परत पित्ताची आणि रक्ताची ह्या दोन्ही ठिकाणी पुन्हा येते. असंच पुढचे सुद्धा परत काही बरीच लक्षणं अशी आहेत की जी वेगळ्या वेगळ्या अवस्थांचे आणि वेगळ्या दोषांचे आणि ह्याचे एकमेकाला ओव्हरलॅप होणारे असतात. प्रलाप असं जसं रक्तामधलं त्यांनी लक्षण दिलेलं आहे तेच परत मेदामध्ये सुद्धा प्रलाप हे लक्षण आहे. त्यामुळे क्लिनिकली आपल्याला ही लक्षणं वेगवेगळी कशी काढून घेता येतील ह्याचा एक विचार आपल्याला करायला लागतो. साधारणतः अभ्यास करत असताना परीक्षा देण्यासाठी म्हणून विद्यार्थी ज्या पद्धतीचा अप्रोच ठेवतो की ह्या दोषाची ही लक्षणं साधारणतः असतात आणि ह्या दोषांची साधारणतः ही लक्षणं असतात, अशा पद्धतीने लक्षात ठेवून पास होता येतं. पण रुग्णाला तपासताना ह्याच्यामधला विवेक हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बाजूला काढायला लागतो. तो कसा काढावा आणि कसा करता येतो आपण हे सगळ्यात हे 7 धातू झाल्यानंतर आपण त्याच्याबद्दल बोलू. इथलं अजून एक लक्षण महत्त्वाचं आहे, सरक्तम ष्ठीवनम मुहुः. मुहुः ष्ठीवनम, हळू सतत वारंवार सरक्त ष्ठीवन असणं. आता सरक्त ष्ठीवन हे परत भिन्न भिन्न पद्धतीने आहे. रक्तपित्तासारखं एक
व्यक्त इतरही पद्धतीने रक्ताचं बाहेर येणं हे रक्तपित्ताकडे घेऊन जाणार आहे. तसंच दातांच्या हिरड्यांमधनं फक्त रक्त आलं आणि ते थुंकीबरोबर बाहेर पडणं, हा सुद्धा एक भाग येतो. तर ह्या दोन्ही स्तरांना वेगळा काढून आपल्याला सरक्त शीवनम मुहुः हा वेगळा एक ओळखून घ्यायला लागतो. तसंच तृष्णा हा खूप मोठं लक्षण आहे, जे रक्त आश्रित असताना बऱ्याच वेळा सापडतं. परत असं एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक विधी संप्राप्ती ही आपल्याला अँड आहे, म्हणजे ही एकामेकाची लक्षणं ॲड करत जातात, एकामेकाला ते खोडत जात नाहीत. त्यामुळे जेव्हा तृष्णा असं लक्षण असेल तेव्हा हा कफज ज्वर असण्याची शक्यता किती आहे, तर नक्कीच कमी आहे. हा वातपित्ताकडे जाणार आहे. आपण पुढे बघणार आहोत ते. आपण पुढच्या दृश्याकडे जाऊयात, मांसगताकडे. अंतर्दाहः सतृणमोहः सग्लानिः सृष्टविटकता दौर्गन्ध्यम गात्रविक्षेपो ज्वरे मांसस्थिते भवेत. आता इथे अंतर्दाह, तृष्णा, मोह, त्याच्यानंतर ग्लानी क्षीणदेह होणं, रोगेन क्षीणितः, सृष्टविटकता. ते सृष्टविटकता म्हणजे मलप्रवृत्ती सहज सृष्टतेने होऊन जाणं, दौर्गंध्य आणि गात्रविक्षेप ही मांसस्थ ज्वराची लक्षणं आहेत. जसं रसामध्ये बहिस्ताप आहे तसं या ठिकाणी अंतर्दाह इथनं लक्षणं सुरू झाली. मांस, मेद हे जे काही पुढचे धातू आहेत हे हळूहळू मध्यम मार्गाकडे जाणारे आणि गंभीर धातू असलेले ची सुरुवात आहे. त्यामुळे दोषांचं शरीराच्या मध्यम मार्गात असलेली उपस्थिती आणि त्यातनं निर्माण होणारी ही काही लक्षणं. तसंच त्यामुळं दोषांची होणारी बाहेर जाण्याची प्रवृत्ती थोड्या थोड्या का प्रमाणात होईना, त्यातनं हा सृष्टविटकता हा एक लक्षण आहे. दौर्गंध्य, आमगंध हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जो रुग्णाला तपासत असताना चिकित्सकांनी विद्यार्थ्यांनी स्वतः हा बघून तो डोक्यात ठेवावा. हा गंध, ज्वराचा एक आमगंध हा अत्यंत पर्टिक्युलर आहे की जो निश्चित सामता दाखवणारा असतो. तसंच हा एक मांसगत असलेलं दौर्गंध्य पण हे आहे. मांसगत ज्वराचं दौर्गंध्य असं पण एक लक्षण त्यामध्ये दिलेलं आहे. हे दोन्हीही गंधांमध्ये थोडा थोडा भेद नक्की असेल, पण ज्वरामधला गंध एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे क्लिनिकल ऑब्झर्वेशन्समधला. गात्रविक्षेप, परत गात्रविक्षेप हा अस्थिगत ज्वरामध्ये पुन्हा येतो, अंगानां विक्षेपणम. त्यामुळे अंगांचा विक्षेप करणं म्हणजे हातपाय आपटून त्याच्यामध्ये येणारा एक आक्षेपाचा छोटाशा एका वेगासारखा असा त्याला म्हणावं. त्यामुळे गात्रविक्षेप. तर गात्रविक्षेप झाला तर ताबडतोब घाबरून आता हे काहीतरी एक वेगळं गंभीर लक्षण आहे अशा पद्धतीचा एक विचार वारंवार केला जातो. हे लक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे, ह्याच्याबद्दल निश्चितच शंका नाही. पण त्याचं मांसगत ज्वरामध्ये असलेले त्याचा उल्लेख हा एक लक्षात ठेवण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे. पुढे जाऊयात. पुढे मेदोगत स्वेदः तीव्रा पिपासा च प्रलापो वमि अभीक्ष्णशः स्वगंधस्य असहत्वं च मेदस्थे ग्लानी अरोचको. तीव्र स्वेद, तीव्र पिपासा, प्रलाप, अभीक्ष्णशः वमी. अभीक्ष्णशः म्हणजे अविरत, सतत छोटी छोटी उलटी होत राहणं. स्वगंधस्य असहत्व, स्वतःचा गंधही रुग्णाला सहन होत नाही. मांसस्थामध्ये दौर्गंध्य होतं म्हणजे वैद्याला त्याचा दुर्गंध जाणवतो, पण इथे त्याला स्वतःचा दुर्गंध, रुग्णाला स्वतःचा गंधही सहन होत नाही. ग्लानी, अरुची ही सगळी मेदोधातुगत ज्वराची लक्षणं आहेत. स्वेदः तीव्रः, मेदामध्ये असलेला क्लेदाचा संचय आणि त्यातनं निर्माण होणारा हा स्वेद. आता पुन्हा स्वेद हा एक परत ज्वराच्या बाकीच्या लक्षणांना बऱ्यापैकी एक वेगळा पैलू देणारा आहे. त्यामुळे भरपूर असलेला स्वेद हा पच्यमान अवस्था किंवा पित्त प्रधानता आणि परत मेदामधून
ह्या प्रत्येकाला वेगवेगळा काढून घ्यायला लागतो आणि हा काढून घेण्याची वेगवेगळी लक्षणं असतात, त्याचे वेगवेगळे हेतू आणि अवस्था आहेत. म्हणजे मेदाचा मल स्वेद आहे आणि मेदामध्ये औष्ण्य जास्त त्यामुळे स्वेद जास्त निर्माण होतो. तसंच स्वगंधस्य असहत्वम, म्हणजे दौर्गंध्य नुसतं आमगंध इथपर्यंत जो आहे मांसगत ज्वरामध्ये, त्याच्या बऱ्यापैकी पुढे जाऊन इतकी तीक्ष्ण दौर्गंध्य असतं की रुग्णाला स्वतःच्या शरीराचा गंध दौर्गंध्य सहन होत नाही, इतकी तीव्रता त्या गंधाला असते. त्यामुळं हे एक अतिशय प्रमुख लक्षण आहे. छर्दन जे आहे, छर्दन लक्षण रसामध्ये पण आहे, मेदामध्ये आहे आणि अस्थिमध्ये पुन्हा विरेक वमनम अशा पद्धतीने आहे. पण मेदामधलं जे छर्दन आहे ते अभीष्णशः वारंवार होणारं छर्दन अशा पद्धतीने मेदात येतं. पुढे विरेकवमने च उभे सास्थिभेदं प्रकूजनं विक्षेपणं च गात्राणां श्वासश्च अस्थिगते ज्वरे. अस्थिगत ज्वरामध्ये विरेकवमनेच उभे, दोन्ही वमन आणि विरेचन होतं, म्हणजे दोष दोन्ही मार्गातून बाहेर पडू बघतात. सास्थिभेदम, अस्थिंमध्ये वेदना होणं. प्रकूजनम, प्रकूजन कंठातून वेदनेसह अव्यक्त शब्द निघणं. त्यानंतर विक्षेपणमच्या गात्राणाम, जसं मांसस्थामध्ये सुद्धा गात्रविक्षेप हे लक्षण होतं, तसं इथे सुद्धा गात्रविक्षेप लक्षण आहे. तर ही आणि श्वास ही अस्थिगत ज्वराची लक्षणं आहे. हे जसं क्लिअर आहे, पण पुढे जाऊयात. फक्त आता इथे श्वास एक लक्षण उत्पन्न झालं जे गंभीर संप्राप्ती झाल्याचं निदर्शक आहे. आता पुढे मज्जगत ज्वरामध्ये हिक्का श्वासस तथा कासः तमसश्च अतिदर्शनम मर्मच्छेदो बहिशैत्यम दाहो अंतश्चैव मज्जगे. मज्जगत ज्वरामध्ये हिक्का, श्वास, कास, तमोदर्शन, मर्मच्छेदो, मर्मांच्या ठिकाणी वेदना होणं, पीडा होणं, बहिशैत्य आणि अंतर्दाह, बाहेरून शैत्य प्रचिती, शैत्य अनुभूती होणं आणि अंतर्दाह ही मज्जगत ज्वराची लक्षणं आहेत. ह्याच्यामध्ये गंभीरता त्या संप्राप्तीतली लक्षात घ्यायला पहिले 3 लक्षणच लगेच ते सांगतात. हिक्का, श्वास आणि कास. प्राणवह स्रोतसाची त्याच्यामध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट ही अत्यंत गंभीर आणि बऱ्यापैकी तीव्र असते. प्राणवह स्रोतसाच्या दृष्टीमध्ये दिलेले जे हेतू आहेत त्याच्यामध्ये स्रोतांस अन्यश्च दूषितही, त्यामुळं अन्य स्रोतस दृष्टी झाल्या असता प्राणवह स्रोतसाची दृष्टी होते, असा त्यातला हेतू सांगितलेला आहे. त्यामुळे अन्य स्रोतसांच्या होणाऱ्या दृष्टीमुळं निर्माण होणारा हा दोष हा तीव्र आहे आणि हा त्यामुळं प्राणावरती किंवा प्राणवह स्रोतसावरती दिसणारी ही दृष्टीची लक्षणं ही अत्यंत गंभीर आहेत. त्यामुळं उपद्रव स्वरूपात निर्माण झालेला हा हिक्का, श्वास आणि कास हा प्राणघातक ठरू शकतो, एवढ्या तीव्रतेचा असतो. तमसश्च अतिदर्शनम असं एक पुढचं लक्षण त्याच्यामध्ये मज्जा आणि तिमिर दर्शन ह्याचा एक जवळचा संबंध आहे. क्लिनिकली बऱ्याच वेळा तिमिर दर्शन आणि भ्रम, चक्कर येणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या काढून घ्यायला लागतात. भ्रम म्हणजे गोल गोल फिरल्यासारखं वाटणं पण रुग्णाला दिसत असतं तेव्हा, आणि ते सगळं दिसणारं फिरतं. आणि तमसश्च अतिदर्शनम ह्याच्यामध्ये डोळ्यासमोर अंधारी येते, त्याला काही दिसत नसतं आणि त्यामुळं रुग्ण चक्कर येऊन पडतो. त्यामुळं तमसश्च अतिदर्शनम म्हणजे उठून झोपलेला आहे रुग्णाने, उठून बसतो आहे, किंवा झोपलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा, किंवा चालताना अचानक, अशा पद्धतीने तिमिर दर्शन घडणं, अशा पद्धतीचं एक लक्षण ह्याच्यामध्ये आहे. आणि बऱ्याच वेळा भ्रमतम एकत्र पण असतं. मर्मच्छेद असा जो पुढचा भाग आहे तो मर्मच्छेद म्हणजे या ठिकाणी एक एक डिटेल मर्म असा विचार करण्याच्या खेरीजही असा एक विचार करता येईल की उर, शिर, बस्ती, हृदय या स्थानांमध्ये छेदवत
पीडा असणं, अशा पद्धतीची तीव्र पीडा मर्मस्थानी असणं, हा एक मर्मच्छेद ह्याचा अर्थ होईल. आणि बहिशैत्यम आणि अंतर्दाह असं एक टिपिकल लक्षण. स्पर्शाला शैत्य असतं, पण आतून मात्र रुग्ण सांगत असतो की रुग्ण संवेद्य लक्षणांमध्ये दाह हे लक्षण असतं. आपण अंतर्वेगी बहिर्वेगी ह्याच्यामध्ये ही गोष्ट बघितली की बहिस्ताप त्या ठिकाणी कमी असतो अंतर्वेगी ज्वरामध्ये. हा अंतर्वेगी ज्वर असतो मज्जागत असं मी सांगत नाहीये, पण तशा पद्धतीने हा एक मध्यम मार्गाकडे आणि गंभीरतेकडे जाणारा ही संप्राप्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी सुद्धा अंतर्दाह आणि दोषांची मध्यम आणि गंभीर धातूमधली उपस्थिती, अशा वेळेस हे दिसणारं अंतर्दाह हे लक्षण आहे. अंतर्दाह लक्षण म्हणजे आम्लपित्तामध्ये असलेला साधा उरोदाह किंवा उदरामध्ये असलेला सारा उरोदाह अशा पद्धतीने हा नाहीये. ह्याच्यामध्ये ज्वरात असलेलं हे लक्षण अंतर्दाहाचं बऱ्यापैकी तीव्र आणि शाखागत सुद्धा तेवढंच तीव्र असतं. बरोबर. पुढे शुक्रस्थाकडे जाऊयात आपण. शुक्रस्थानगतः शुक्रमोक्षं कृत्वा विनाश्य च प्राणं वायवग्निसोमैश्च सार्धं गच्छत्यसौ विभू. शुक्रस्थानगत ज्वरामध्ये शुक्राचा मोक्ष होऊन शुक्रनाश होतो आणि वायू अग्नी सोमासह निघून जातो, अर्थात रुग्णातो. हे लक्षण तसं स्पष्ट आहे. पुढे जाऊया. पुढे रसरक्ताश्रितः साध्यो मेदो मांसगतश्च यः अस्थिमज्जगतः कृच्छ्रः शुक्रस्थो नैव सिद्ध्यति. रस, रक्त, मांस आणि मेद गतज्वर साध्य आहेत. रस, रक्त, मांस, मेदो गत असे 4 प्रकारचे ज्वर साध्य आहेत. ह्या अस्थिमज्जगतः कृच्छ्रः, अस्थिमज्जागत ज्वर कृच्छ्र साध्य आहेत आणि शुक्रस्थो नैव सिद्ध्यति, आणि शुक्रस्थ ज्वर कधीही साध्य होत नाही. त्याचं साध्यत्व सांगितलंय. पुन्हा इथे विधी संप्राप्तीचे प्रत्यक्ष सांगता आहेत. त्याच्यामध्ये 7 धातुगत असलेल्या ज्वरांची लक्षणं आहेत. ह्याच्यामध्ये जो विधी संप्राप्ती साध्य म्हणून 2 प्रकार सांगितले होते, त्याचा परत या 7 धातूंच्या अनुषंगाने सांगितलेला एक पोटभेद परत साध्यतेचा सांगितलेला आहे. हे दोन्ही गोष्टी लागू आहेत एकत्रित. म्हणजे उदाहरणार्थ, जर का रसगत किंवा मांसगत ज्वर असेल आणि मांसगत ज्वर हा वृद्ध माणसाला, वृद्ध व्यक्तीला आणि उपद्रव येईल, तर अशा वेळेस जरी मांसगत जो आहे हा जसा साध्य आहे किंवा कृच्छ्र साध्य आहे त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी तो असाध्य या स्तरावरती तो जाऊ शकतो. तसंच अस्थिगत आहे आणि तरुण आहे, उपद्रव नाही आहेत आणि उत्तम बल आहे, अशा वेळेस हा कृच्छ्रतेकडनं सहज सुखसाध्यतेकडे जाऊ शकतो. अशा सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून आपल्याला निर्णय घ्यायचा असतो. हे वेगवेगळे निकष आपल्यासमोर विधी संप्राप्तीच्या द्वारे मांडलेले असतात. आता हे जे 7 आपण बघितले त्याच्यामध्ये बरीच लक्षणं ही एकामेकाला ओव्हरलॅप होणारी आहेत. पिपासा आणि तृष्णा हे लक्षण, पिपासा आणि तृष्णा हे दोन्ही लक्षणं रक्त, मांस आणि मेद या तिन्ही ज्वरांमध्ये सापडतात. प्रलाप हे रक्त आणि मेदामध्ये सापडतं. छर्दन आपण बघितलंच आहे, रस, मेद आणि अस्थीमध्ये सापडतं. तसंच गात्रानाम विक्षेपः ही गोष्ट मांस आणि अस्थीमध्ये सापडते. तसंच जसं हे एकामेकामध्ये एक लक्षण वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं, तसंच ह्याच्यातली बरीच काही लक्षणं ज्वरांच्या काही अवस्थांशी ओव्हरलॅप होतात, तर काही दोषांच्या लक्षणांशी ओव्हरलॅप होतात. तर आपल्याला त्या लक्षणांवरनं जो आपण निष्कर्ष काढतो, म्हणजे रुग्णाला परीक्षण केल्यानंतर आपल्याला एक डाटा मिळतो आणि त्या डाटाच्या डाटा म्हणजे ते एक इन्फॉर्मेशन मिळतो आपल्याला, आणि ते इन्फॉर्मेशनच्या आधारे आपण एक नॉलेज जनरेट करतो की हा एक रसगत आहे किंवा हा वाताचा आहे किंवा हे पच्यमान अवस्था आहे, अशा पद्धतीने. म्हणजे उदाहरणार्थ, जर का विजृंभणम हे लक्षण दिसत असेल तर आपल्याला रस आणि वात ह्या दोन्ही गोष्टी आपल्या नॉलेजमध्ये जनरेट होत असतात त्या इन्फॉर्मेशनच्या, जर की जृंभा आहे.
तसंच स्वेदः तीव्रः असं जेव्हा असतं तेव्हा हा पित्ताचा आहे का, हा मेदगत आहे का, किंवा ही पच्यमान अवस्थेच्या शेवटचा आता हा स्टेज आलेली आहे का. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी आपल्याला त्या एका इन्फॉर्मेशनच्या आधारे डोक्यामध्ये तयार होत असतात. हे जे पण त्याच्यामधला बरोबर एक्झॅक्ट योग्य इन्फॉर्मेशन आपल्याला मिळण्यासाठी कायम एक गोष्ट लक्षात ठेवायची असते. हे डिस्क्रिमिनेशन करण्याचे 2 पद्धती आहेत. एक म्हणजे हेतू पहावा. मेदाचा जर का आपण म्हणत असोल तर मेदाच्या दृष्टीचा हेतू उपस्थित हवा. म्हणजे अतिस्वेद हे लक्षण बऱ्याच वेळा असं असू शकतं की ग्रीष्म ऋतूच आहे आणि त्यामुळेच अतिस्वेद होतो आहे, किंवा हा मेदस्वी रुग्णच आहे त्यामुळे अतिस्थौल्याचे असलेले जे काही दोष आहेत त्याच्यामुळे असलेला हा कायमचा अतिस्वेद आहे. पित्त प्रकृतीचा रुग्ण आहे आणि अतिस्वेद हा कायमचंच लक्षण आहे. हे आत्ता ज्वराच्या अनुषंगिक नसण्याची शक्यता राहू शकते. अशा पद्धतीचं हे डिस्क्रिमिनेशन आपल्याला करून घ्यायला लागतं प्रत्यक्ष व्यवसायात. रुग्ण प्रत्यक्ष त्याचा हेतू बघावात. त्या लक्षणांचे सुद्धा कधी कधी स्पष्ट हेतू असतात. तसा सापडला तर आपल्याला हेत्वाभासापासून वाचता येतं आणि आपल्याला ते डिस्क्रिमिनेट व्यवस्थित करून घेतं की हा लक्षण ह्याच्यामुळे निर्माण झालेला आहे, आणि आपल्याला इन्फॉर्मेशनकडून नॉलेजकडे होणारी आपली मुवमेंट ही योग्य राहते. तसाच लक्षणांचा समुच्चय एकत्रित ठेवून निर्णय घेण्याची सवय ठेवावी. एका लक्षणाचा इंटरप्रिटेशन कसं करावा अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी बऱ्याच वेळा विचारतात. मग बहिस्तापतेक ज्वर हा रसगतच आहे का, असा एक टिपिकल विचारला गेलेल्या प्रश्नांपैकी काही प्रश्न आहेत. तर बहिस्ताप हे एकमेव लक्षण रसगत आहे का, अशा पद्धतीचं त्याचं उत्तर, असा जर का प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर लगेच सापडतं. म्हणजे आपल्याला लक्षण समुच्चयाच्या आधारे एक निष्कर्ष काढायचा असतो. त्यामुळं डिडक्शन आणि ॲडिशन ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित करून आपण निदानापर्यंत पोहोचायचं असतं. त्यामुळे निदान हे फक्त एका लक्षणाच्या आधारे, एका परीक्षणाच्या आधारे क्वचितच केलं जात असतं. केलं जात नाही असं नाही. काही लक्षणं इतकी स्पष्ट असतात की ती आपल्याला निदानापर्यंत घेऊन जातात. काही परीक्षणं अशी स्पष्ट असतात की ती बाकी सर्व लक्षणांचा अभिभव करून हाच लक्षण प्रमुख असं आपल्याला समजतं. पण हे क्वचित आहे. साधारणतः लक्षणांचा समुच्चय आणि लक्षणांच्या समुच्चयामधल्या एखाद्या लक्षणाचा अभाव या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून आपल्याला निदानापर्यंत पोहोचायचं असतं. त्यामुळं दोषलक्षण, दुष्यलक्षण, व्याधी लक्षण, हेतूमुळे निर्माण होणारं लक्षण, प्रकृतीतः किंवा कालतः अवस्थेनुसार उपस्थित असलेलं लक्षण, हे आपल्याला युक्ती वापरून वेगवेगळं करायचं असतं. वैद्यगुणानां श्रेष्ठः असं गोष्ट म्हणजे युक्ती आहे. त्यामुळे वैद्याने कायम स्वतःची युक्ती म्हणजे स्वतःच्या लॉजिकल थिंकिंग प्रोसेस, डाटा स्क्रुटिनाइज करण्याचं स्किल सतत डेव्हलप करत राहावं. त्याचा क्लिनिकली खूप उपयोग होतो. आपण पुढच्या द्वंद्वज लक्षणांकडे जाऊयात. आता इथे धातुगत ज्वर, त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की साध्यसाध्यत्व सांगताना वरच्या म्हणजे रसरक्त मांसमेदगत ज्वर साध्य आणि पुढचे कृष्यूर असाध्य आहेत. तर याचा अर्थ जशी जशी संप्राप्ती गंभीर होत जाते ते असाध्यतेकडे जातं. ज्वर, मसुरिका, वातव्याधी यासारख्या काही ठिकाणी संप्राप्तीचं गतत्व असं सांगितलंय. तर ही गतत्व कन्सेप्ट सुद्धा अशी आहे की याचा अर्थ जेव्हा रक्तगत ज्वर होतो त्यावेळी तो पहिल्यांदा रसगत आणि मग रक्तगत होतो, किंवा पहिल्या धातूपासून पुढच्या उत्तरोत्तर धाताची संप्राप्ती जात असते आणि त्यामुळे तो व्याधी गंभीर होत असतो. असं सगळं त्याचं आहे. आता इथे धातुगत ज्वर प्रकरण संपतं आणि पुढे जाऊयात आपण. 84व सूत्र. हेतुभिः लक्षणैश्च उक्तः पूर्वम अष्टविधो ज्वरः तेन उपदिष्टस्य व्यासतः शृणु लक्षणम्. आता अगोदर निदान स्थानामध्ये हेतू आणि लक्षणांच्या द्वारे संक्षेपाने अष्टविध ज्वर सांगितले, समासतः सांगितले. 8 प्रकारच्या ज्वरांची विस्ताराने व्यासतः लक्षणं सांगतायत.
आता इथे असं जरी सांगितलं असेल तरी एकदोषज ज्वराची लक्षणं इथे सांगत नाहीत, कारण ती पूर्वी निदान स्थानामध्ये डिटेल सांगून झालेली आहेत. इथे द्वंद्वज आणि संनिपातज ज्वराच्या लक्षणांचं वर्णन विस्ताराने येतं. तर एक एक आपण ते बघत जाऊयात. पहिला जो आहे तो वातपित्तज ज्वर. शिरोरुक पर्वणाम भेदो दाहो रोमणाम प्रहर्षणम कंठास्य शोषो वमथु तृष्णा मूर्छा भ्रमो अरुचिः स्वप्ननाशो अतिवाक जृंभा वातपित्तज्वराकृती. वातपैत्तिक ज्वरामध्ये शिरोरुक, पर्वभेद, दाह, रोमहर्ष, कंठशोष, आस्यशोष, वमन, तृष्णा, मूर्छा, भ्रम, अरुची, स्वप्ननाश, अतिवाक किंवा प्रलाप ज्याला म्हणू, जृंभा ही लक्षणं उत्पन्न होतात. द्वंद्वजाचे लक्षण चरक निदान स्थान 1 श्लोक नंबर 29 मध्ये त्यांनी अगदी समासाने सांगितलेलं आहे आणि त्याचाच इथे विस्तार इथे होतो. तर हा विस्तार करत असताना त्याच्यामध्ये थोडासा एक वेगळा विचार आपण डोक्यात ठेवावा. त्यात असं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा द्वंद्वजाची लक्षणं ग्रंथकार सांगतात तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी एक विकृती विषम समवाय होणार असेल आणि त्यामुळं मग ती लक्षणं सांगितली जातात असं एक म्हणलं जातं. प्रकृती समसमवाय जर का असेल तर अशा वेळेस जसं चरक निदानस्थान 1 मध्ये त्यांनी सांगितलं की हे एक एक आम्ही वातज, पित्तज आणि कफज वेगवेगळे सांगितलेले आहेत, तर ह्यांचाच वेगवेगळ्या पद्धतीने परमिटेशन कॉम्बिनेशन तयार होऊन तज वातपित्तज, कफ पित्तज किंवा वातकफज अशा पद्धतीचे द्वंद्वज लक्षणं दिसतात असं सांगितलं जातं. तर ह्याच्यातली काही लक्षणं अशी आहेत की जी विकृती विषम समवाय म्हणजे ती वातकफाची वातपित्तज लक्षण आपण पहिल्यांदा बघितली, तर त्यातली काही लक्षणं वातपित्तज नी सेपरेट तयार होणार नाहीत, पण ते एकत्रित होऊन ते तयार होतात. ते त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच म्हणजे वातपित्ताने जर का तयार होणार असेल तर ते काहीतरी एक वेगळंच लक्षण निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजेच ते विकृती विषम समवाय असं समजण्याची काही गरज नाही आहे. उदाहरणार्थ इथला असलेला शोष किंवा तृष्णा हे जे लक्षण आहे हे लक्षण अत्यंत टिपिकल वातपित्तज आहे. म्हणजे वातपित्त कॉम्बिनेशनचंच ते लक्षण आहे. वातपित्तज कॉम्बिनेशनचंच ते लक्षण आहे. त्यामुळं तृष्णा हे लक्षण घडत असताना वातपित्त असा एक समूह निर्माण लागतो तिथे. तृष्णा चिकित्सा जर का तुम्ही काढून बघितलीत तर त्या ठिकाणी तुम्हाला वातपित्ताचा सतत असलेला एकमेकाचं साहचर्य हे तुम्हाला दिसेल. त्यामुळे विकृती विषम समवाय म्हणजे या दोघांपेक्षा काहीतरी एक वेगळंच निर्माण व्हायला पाहिजे असं नाहीये, तर ह्या दोघांमधनं ह्या दोघांचंच काहीतरी एक वेगळ्या पद्धतीचं साहचर्य दिसणं अशा पद्धतीने समजणं जास्त अपेक्षित आहे. तसंच शिरोरुक आणि पर्वणाम भेद. शिरोरुक ही रुजा तीव्र असते वातपित्त, कारण वात हा अग्निसखा आहे, त्यामुळे निर्माण होणारी इथला शिरोरुजा ही अत्यंत तीव्र अरथी निर्माण. पर्वणाम भेद हा संधिशूल, परत हा भेद पर्वांचा भेद अत्यंत तीव्र पद्धतीचा शूल असतो. स्वप्ननाश असा सुद्धा परत एक खूप महत्त्वाचं लक्षण आहे. दोन्हीही हे निद्रा नाश करणारे हे दोन्ही दोष आहेत, त्यामुळं स्वप्ननाश हे सुद्धा लक्षण एक आपल्याला दिसतं. हा सेट जेव्हा समोर येतो लक्षणांचा तेव्हा जसं आत्ता जस्ट तुम्हाला मी सांगितलं की हा दृश्य असा वेगवेगळा करून घ्यावा, तसंच हा वातपित्तज प्रकृतीचा विकार प्रकृतीचा ज्वर आहे असं आपल्याला समजण्यासाठी, ही विकार प्रकृती आपल्याला निर्धारित करण्यासाठी ते लक्षणं सांगतो. त्याच्यामधले काही एक टिपिकल लक्षणं आपल्याला उचलून एक प्रोव्हिजनल डायग्नोसिस डोक्यात ठेवून त्यानुसार आपल्याला ही विकार प्रकृती लक्षात घ्यायला लागते. म्हणजे रुग्ण सांगतो ज्वर आलेला आहे आणि खूप घशाला कोरड पडते आहे, तर ताबडतोब वातपित्त ज्वराचं एक प्रोव्हिजनल डायग्नोसिस डोक्यात ठेवून लिडिंग क्वेश्चन्स विचारून त्याला त्याचे हेतू आहेत का असं सापडून कार्यकारण संप्राप्ती लक्षात निर्माण घेऊन आपल्याला ह्याचं एक निर्धारण करायला लागतं की विकार प्रकृती वातपित्तज आहे.
तसंच हे लिडिंग क्वेश्चन्स जे विचारायचं यामध्ये सुद्धा स्वप्ननाश हा सुद्धा एक भाग आहे. त्या शिरोरुक पर्वणाम भेद, कंठास्य शोष, तृष्णा आणि स्वप्ननाश हा सेट क्लिनिकली उपयोगी पडतो असा एक विचार करा. ह्याच्यामध्ये दिलेलं एक अजून लक्षण आहे अतिवाक. तर अतिवाक हे लक्षण मला क्लिनिकली लहान मुलांमध्ये ज्वर निर्धारण करत असताना, लहान मुलं ही खूप बडबड करतात जर का हा ज्वर सुरू झाला तर बडबड करत राहतात. झोपेमध्ये सुद्धा हे लहान मूल बडबडत राहतं, बोलत राहतं. जेव्हा वातपित्तज विकार प्रकृतीचा व्याधी होतो तेव्हा. पुढे जाऊया. पुढे वातकफज ज्वर येतो. तंद्रा स्तंचरूप शिरोग्रह प्रतिशाय कासः स्वेदा प्रवर्तनम संतापो मध्यवेगश्च वातश्लेष्मज्वराकृती. इथे शीतक याचा अर्थ शैत्याची अनुभूती. त्यानंतर गौरव, तंद्रा, स्थैमित्य याचा अर्थ आर्द्रत्वाचा अनुभव येणं किंवा अंगस्य आर्द्रपटाव गुंठितमिव अशी विजयरक्षितांनी त्याची दिली आहे. त्यानंतर पर्वणामच रूक, पर्वसंधींच्या ठिकाणी वेदना होणं. शिरोग्रह, शिरप्रदेशी आखडल्याप्रमाणे वाटतं किंवा गच्च झाल्याप्रमाणे वाटतं. प्रतिशाय कास, स्वेद अप्रवर्तनम, स्वेदाचं प्रवर्तन होत नाही. संतापो मध्यवेगश्च, मध्यवेगी संताप असतो, मध्यवेगी ज्वर असतो. ही वातश्लेष्म ज्वराची लक्षण आहे. आता इथलं परत लक्षण जर का बघितलं तर शिरोग्रह असं लक्षण आहे. तर वातकफाचं असलेलं शिरोग्रह आणि वातपित्ताचं असलेला शिरोरुक ह्याचं एक डिस्क्रिमिनेशन आपल्याला क्लिनिकली विचारून नीट व्यवस्थित करून घ्यायला लागतं. डोकं दुखतंय का ह्याला उत्तर हो असं देतो रुग्ण. तेव्हा अशा वेळेस त्याला डोकं दुखतंय नक्की का जड होतंय, हलवल्यानंतर आखडल्यासारखं वाटतंय का खूप घण घातल्याप्रमाणे आवाज नको, दिवा नको, कुठलाही प्रकाश नको, अशा पद्धतीची लक्षणं त्यामध्ये दिसत आहेत. अशा पद्धतीने हा शिरोग्रह आणि शिरोरुक वेगळा वेगळा काढून घेणं आवश्यक असतं. वातपित्तज आणि वातकफज असलेला हा नेहमी शिरशूल हे लक्षण खूपदा बघायला मिळतं. त्यावेळी ते वातामुळे शिरशूल आहे, पित्तामुळे आहे का कफामुळे आहे हे आपल्याला डिस्क्रिमिनेट करून घ्यायला लागतं त्याच्या शूलाच्या स्वरूपावरून. त्यामुळे वातकफज लक्षणांमध्ये ज्वर आहे आणि त्याच्याबरोबर प्रतिशाय कास आहे. शीतकम म्हणजे शैत्य प्रचिती असते. आणि स्वेदा प्रवर्तनम ह्याचा गंगाधराने लावलेला अर्थ हा फारच वेगळा आहे. गंगाधर असं म्हणतात, स्वेदस्य आसमंतात कारेण प्रवर्तनम अतिस्वेद इति अर्थ. त्यामुळे स्वेदा प्रवर्तनम चा अर्थ चक्रपाणीने जो सांगितलेला आहे की स्वेदाचं प्रवर्तन न होणं, आणि स्वेदा प्रवर्तनमचा अर्थ गंगाधराने जो लावलेला आहे तो असा आहे की भरपूर अतिस्वेद होणं. आणि त्याचं असं म्हणणं आहे की हे विकृती विषम समवाय लक्षण आहे. रुग्णांच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये हे दोन्ही स्थिती दिसत असते. पण ग्रॅमॅटिकली गेलो तर स्वेदा प्रवर्तनम ची जी फोड होते ती स्वेद अप्रवर्तनम अशा पद्धतीने होते. वातकफामध्ये मध्यवेगी ज्वर आहे, खूप तीव्र ज्वर ह्याच्यामध्ये नसतोच, असं एक लक्षात ठेवण्याचा महत्वाचा भाग आहे. पुढे जाऊ. पुढे मुहुर्दाहो मुहुशीतम स्वेदस्तंभो मुहुर्मुहुः मोह कासो अरुचिस्तृष्णा श्लेष्म पित्त प्रवर्तनम लिप्त तिक्तास्यता तंद्रा श्लेष्म पित्त ज्वराकृती. आता इथे मुहुदाह हा मुहुशीतम, वारंवार दाह आणि शैत्याचा अनुभव येणं. वारंवार दाह आणि शैत्याचा अनुभव म्हणजे पूर्वी मला असं वाटायचं की मुहुदाह मुहुशीतम म्हणजे एका क्षणाला दाह वाटतो आणि एका क्षणाला शैत्य वाटतं, पण तसं आलटून पालटून न होता एकत्रित सुद्धा हे लक्षण दिसत असतं किंवा ते दिसू शकतं की वारंवार दाह आणि शैत्याचा अनुभव रुग्णाला येतो. त्यानंतर स्वेदस्तंभ हा, तर स्वेदस्तंभ असा एकत्रित शब्द चक्रपाणीने घेतलाय. तो म्हणतो स्वेदस्तंभ म्हणजे स्वेदस्य स्तंभ म्हणजे स्वेद न येणं. किंवा दुसरा एक गंगाधराने त्याचा घेतलेला स्वेदा हा स्तंभ हा, याचा अर्थ वारंवार स्वेदाचं येणं आणि थांबणं. म्हणजे
स्वेद आणि स्तंभ अशी वेगवेगळी दोन लक्षणं होतात. स्वेद येतो आणि स्वेद येणं थांबतं, असं आलटून पलटून होत राहतं. त्याच्यानंतर मोह, काय समजणं, मूर्छा, कास, अरुची, तृष्णा, श्लेष्मा आणि पित्ताचं प्रवर्तन होणं, लिप्त तिक्तास्यता म्हणजे तिक्ताचं लेपन केल्याप्रमाणे मुखात संवेदना होते, आणि तंद्रा ही श्लेष्म पित्तज्वराची लक्षणं सांगितली आहेत. मुहुर्दाह मुहुशैत्य. दाह मुहु शैत्य. मुहुर मुहुर म्हणजे किती फ्रिक्वेन्सीने. हे फारच फ्लेक्झिबल ठेवलेला एंड आहे. सान्निपातामध्ये जर का बघितलं तर क्षणेदाह क्षणे शीतम, या ठिकाणी क्षणात थंडी वाजायला लागते आणि क्षणात गरम व्हायला लागतं, अशा पद्धतीचा एक भाग त्या ठिकाणी सान्निपातामध्ये येतो, ज्या ठिकाणी ते दोन्ही दोष तेवढेच बलवान असतात. हे या ठिकाणी हे दोनच दोष आहेत. हे किती बलवान आहेत ह्याच्यानुसार कोण बलवान आहे आणि कोणाची काय परिस्थिती आहे त्यानुसार दाह आणि शैत्य हे फिरत राहतं. मुहू मुहू हा ओपन एंड आहे, हा प्रत्येक रुग्णामध्ये बदलत राहतो. तसंच मुहू स्वेद हा मुहुस्तंभ. तर स्तंभचा अर्थ स्वेद अप्रवर्तन, स्वेदस्तंभ असा एकच शब्द करून जसा वेदाचं प्रवर्तनच होत नाही अशा पद्धतीने समजणं. तसं मुहुस्वेद आणि मुहुस्तंभ अंगाधाराने घेतलेला पाठभेद आहे. स्वेदन आणि स्तंभन हे दोन्ही उपक्रम एकामेकाला विरोधी आहेत. त्याच्यामध्ये गुणांचं उत्कटता स्वेदन या उपक्रमामध्ये उष्ण गुणाची उत्कटता आहे, तर स्तंभन गुणामध्ये शीत गुणाची उत्कटता आहे. त्यामुळे कफ पित्त ह्याच्यामधला जो जेव्हा बलवान त्यानुसार स्वेदाचा किंवा स्वेद प्रवर्तन न होणं किंवा प्रत्यक्ष स्तंभ होणं, स्तंभ निर्माण होणं, शरीर आखडल्या पद्धतीने आखडल्यासारखं वाटणं शीतगुणाच्या आधिक्याने, या दोघांच्या कॉम्बिनेशनने दिसणारे जे लिप्त तिक्तास्यता, हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. लिप्तास्यता ही कफाने आणि तिक्तास्यता ही पित्ताने, असं लिप्त तिक्तास्यता हे सुद्धा परत ह्या दोघांचं एक असलेलं कॉम्बिनेशन आहे. ही जी दिलेले वातपित्ताचे, वातकफाचे आणि कफपित्ताची ज्वरातली लक्षणं आहेत, ती मी माझ्या प्रॅक्टिसच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये ही मी अतिशय प्रमुख आणि ढोबळ मानाने लक्षात ठेवली होती की जेव्हा जेव्हा द्वंद्वज संप्राप्तीची परिस्थिती येते तेव्हा तेव्हा आपल्याला विकार प्रकृती निर्धारण करत असताना इथं जो दिलेला लक्षणांचा समुच्चय आहे तो उपयोगी पडतो. म्हणजे शिरोरुक कंठाश शोष तृष्णा हा वातपित्तासाठी, शीतक प्रतिशाय कास अशा पद्धतीचा वातकफासाठी, तसंच लिप्त तिक्तास्यता आणि स्वेद आणि स्तंभ ह्याच्यामधला होणारा वारंवारचा फेरफार हा कफपित्तासाठी, अशा पद्धतीने हे एक मी लक्षात ठेवलं होतं. ह्याचा क्लिनिकली उपयोग इतरही व्याधींमध्ये होतो. त्यामुळं इतर व्याधींमध्ये सुद्धा विकार प्रकृतीच्या म्हणजे कुठल्या दोषाने हा व्याधी झालेला आहे हे ठरवण्यासाठी या लक्षणांचा वापर करून पहा, ते निश्चित उपयोगी पडतात. आणि हे असं मुहुदाह मुहु शीतम असं लक्षण जेव्हा उत्पन्न होतं ते बरेचदा असं पण होतं की जेव्हा त्या दोषाच्या उत्कटतेचा काळ असतो, म्हणजे दुपारच्या वेळेस पेशंट म्हणतो एकदम भगभग झाल्यासारखी वाटते मला आणि रात्री थंडी वाजते, अशा तऱ्हेने उत्कट काळामध्ये ते प्रकर्षाने दिसणं असं पण त्याचं होतं. हे रेकॉर्डिंग आम्ही आता अगोदर करत असताना ह्याचं ॲक्च्युली व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेलं होतं, पण ते अपलोड करण्यासाठी त्याचा आकार बऱ्यापैकी जास्त झाल्यामुळे टेक्निकली प्रॉब्लेम झाले. त्यामुळे आम्ही यावेळेस पुन्हा हे ऑडिओ रेकॉर्ड करत आहोत. जर का काही शंका असेल तर फेसबुक शास्त्रचर्चा पेजवरती आपली शंका विचारावीत, फरक वाचन या ग्रुपवरती आपली शंका विचारावी. पुढचं एक सूत्र वाचून आपण थांबूया. इत्येते द्वंद्वजः प्रोक्तः सन्निपातज उच्यते. सन्निपातज्वरस्य ऊर्ध्वं त्रयोदशविधस्य हि प्राक्सूत्रितस्य वक्ष्यामि लक्षणं वै धन्यवाद.